श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरणाची भाजी कशी करतात व त्याचे फायदे काय आहेत हे आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर भाजीसाठी सुरण अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आहे. सुरण कापायला खूप कठीण असतं, सो व्यवस्थित सुरीने आपल्याला कापून घ्यायचं आहे. सुरणाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. सुरण घशाला खवखवू नये तर आपण एक ट्रिक वापरणार आहोत. तर सुरणाचे तुकडे करून झालेले आहेत. आता मी गरम पाण्यामध्ये हे सुरणाचे तुकडे थोडंसं मीठ घालून वाफवून घेणार आहे. सुरण आपल्याला पूर्ण शिजवायचं नाहीये पाण्यामध्ये, थोडंसंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर सुरण वाफवून घेतलं की कधी कधी सुरण हे घशाला खवखवतं, तर ही जर ट्रिक तुम्ही वापरली तर सुरण अजिबात खवखवणार नाही. इथे पाण्याला उकळी येईपर्यंत मी बिरडं सोलून घेते. सुरणाच्या भाजीमध्ये मी आज वालाचं बिरडं वापरणार आहे. तर हे गावठी वाल घेतले आहेत मी. पावटासुद्धा छान लागतो भाजीमध्ये आणि पावटा हा शिजतो सुद्धा लवकर, पण गावठी वालाची चव ही वेगळीच. वाल छान भिजला आहे, मोड आलेले आहेत. आमच्या घरी वालामध्ये भाजीचे एवढे प्रकार होतात की गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होऊ शकतो. जसे की बिरडं घालून शिराळं, दुधीमध्ये बिरडं, सुरणामध्ये बिरडं, घोसाळ्यामध्ये सुद्धा बिरडं, सुकी बेड्याची भाजी, बेड्याची ओली अशी आमटीसारखी भाजी, असे एक ना अनेक प्रकार आम्ही बिरड्याचे करत असतो. सो इथे माझं बिरडं सोलून झालेलं आहे आणि सुरणाचे कापसुद्धा मी व्यवस्थित वाफवून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून पण घेतलेले आहेत. आता भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर आज माझ्या जेवणाला फार उशीर झालेला आहे आणि जेव्हा मला उशीर झालेला असतो आणि जेवणाची घाई असते तेव्हाच आमच्या दुकानामध्ये फार गर्दी होते. खरं तरी चांगली गोष्ट आहे की दुकानात कस्टमर खूप येतात, पण जेव्हा खूपच घाई असते ना तेव्हाच फार गिराईक येतात. आणि काही गिराईक हे इतके विचित्र असतात की ते भाव काढणार आणि मग डिस्कस करणार आणि मग ते ठरवणार. तर असे बरेच प्रकार गमतीशीरसुद्धा होत असतात. मी कधीतरी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आता मी भाजीला फोडणी देते आहे. तेल गरम करून झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा परतवणार आहे. कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता घालते आहे. एकीकडे माझं वरणसुद्धा झालेलं आहे. आता भाताचं कुकर साईड बाय लावून घेते. तर कांदा छान लाल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा मसाला घालणार आहे. मसाला मी फार कमी घालते आहे, कारण ह्या भाज्या जेवढ्या तुम्ही फिक्या कराल, म्हणजे जास्त तुम्हाला तिखट नाही करायचे आहे, तेव्हाच त्याची टेस्ट जास्त लागते. आता बिरडामध्ये एक मी बटाटा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. तर ही भाजी छान कांद्यावर परतवून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालून मी फक्त एक सिटी काढणार आहे. तर इथे माझी भाजीसुद्धा रेडी आहे. आता मी पापड तळून घेते आहे. तर सुरणाची भाजी मी लग्नानंतर इथे आल्यावरच पहिल्यांदा टेस्ट केली आणि ती मला आवडली. तिथपासून मी ही भाजी आवडीने खाते आहे. सुरणाची भाजी ही खत न वापरता करतात, त्यामुळे तिचा मोठा फायदा शरीराला होतो की बिनखताची सुरणाची भाजी आपण खातो. ही भाजी पचायला हलकी आहे आणि बीपीसुद्धा या भाजीमुळे कंट्रोलमध्ये राहतं. आणि याचा मोठा फायदा म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे तर सुरणाची भाजी आवर्जून खावी. वजन कमी करण्यासाठी सुरणाच्या भाजीचा उपयोग करतात. असे एक ना अनेक
फायदे आपल्या शरीराला सुरणाच्या भाजीचे होतात. तर आता जेवण माझं रेडी आहे. आज जेवणामध्ये मी वरण भात भाजी आणि पापड लोणचं एवढंच केलेलं आहे. आणि आता किचन ओटा आवरून घेते. तर आता माझं कामसुद्धा आवरलं आहे. मी विराटला जेवण भरवते. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.